आपला श्रेयस असा निर्णय घेऊ शकतो एवढ्या टोकाचा? आता आपल्याला राधिका वहिनीने सांगितलंय ना, म्हणजे खरंच असेल ते. इतका मोठा तो डिसिजन घेतो आणि त्याला असंही वाटत नाही की मी जाऊन भेटतो या लोकांना, या लोकांशी बोलतो, काहीतरी डिस्कस करतो, आपण काहीतरी मार्ग काढला असता. यस, मस्त खिचडी आणलेली आहे शेफ सौमित्र बनहट्टी यांच्या हातची तुझ्यासाठी जेनी मॅम. कशाला म्हणजे? आय मीन ते सूप होतं ना, ते खूप फिलिंग होतं. आता मी तुला रोज काय काय नवीन नवीन पदार्थ खायला देणार आहे, ते तू खायला लागेल. काय खायला? एक मिनिट, काय तुमचं कुकिंग वगैरेचं संपलं का प्लीज? मला काहीतरी बोलायचं आहे महत्वाचं. काय झालं? काय झालं? श्रेयसचं काय करायचं आहे? त्याचं काय करायचं ना हे आपण आधी ठरवायला पाहिजे होतं. मस्करी करताना काय कळलं आपल्याला? कुठे थांबायचं हे कळलं का आपल्याला? मी सांगत होते नका करू त्याची मस्करी. हे आनंद सर. हो, ओके ओके ओके, कळलं मला. हा, आता श्रेयसला काय सांगायचं हे सांगाल का प्लीज? पण आता काही त्याला सांगायची वेळच निघून गेली आहे ना आनंद. आता त्याने जो काही निर्णय घेतलाय ना तो ऍक्सेप्ट करायचा आपण. ठीक आहे यार, सोड ना. आता काय त्याने एसबी कंपनी जॉईन केली आहे ना एम्प्लॉई म्हणून, पण त्याच्या आधी मित्र आहे ना आपला. कधीतरी अशी वेळ येईल जेव्हा त्याला आपण नीट समजवू आणि त्याचं मन वळवू. ओके? अरे इतकं सोपं वाटतं का तुला? जगात अवघड असं काही नाही यार आनंद. मग सोपं वाटतं का तुला? या प्रश्नाला काय अर्थ आहे? अरे काय झालं, इतकं काय घडून गेलं आणि काय तू इतकं कॅज्युअली आणि असं सगळं पॉझिटिव्हली बोलतोयस? नाही बरोबर आहे, आता तुला असं वाटणं साहजिक आहे, पण आमचा अख्खा कालचा दिवस कसा गेलाय ना हे विचार जेनीला. किती उदास बसलो होतो आम्ही 3 जण. पण आम्ही असे पॉझिटिव्ह कसे झालो किंवा आम्हाला कोणी मोटिवेट केलं हे माहितीये तुला? त्या मॅड शनायाने. शनाया? अरे ती स्वतः एक लॉस्ट टॅलेंट आहे, ती काय इन्स्पायर करणार? येस एक्झॅक्टली. हा, अरे ती चालेल, तिनेच तर केलं सगळं. नाही नाही नाही, हे पॉसिबल नाही, इम्पॉसिबल आहे. नाही नाही, तुझं बरोबर आहे, तुझा विश्वास नाहीच बसणार. म्हणजे मी तुझ्या जागी असतो तर मी पण विश्वास नसता ठेवला. पण शनायानेच मोटिवेट केलंय आम्हाला. कारण आपला काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? आपण प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करतो आम्ही. शनाया विचार करण्याच्या भानगडीतच पडत नाही, कारण मुळात विचार करण्याची कुवतच नाहीये तिची. त्यामुळे डायरेक्टली निर्णय घेऊन टाकते ती. बेधडक बिनधास्त निर्णय घेते. तिला काय हवंय ना हे परफेक्ट माहिती असतं. तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नसतो माहिती तिला, पण काय हवंय हे माहिती असणं पण महत्वाचं आहे ना. काय एवढं पॉझिटिव्ह शनायाबद्दल? प्लीज हा, एवढा विश्वास ठेवू नकोस तिच्यावर. काय हेच श्रेयस सुद्धा आपल्या बाबतीत बोलत असेल ना कुठेतरी. पण आनंद, तो आता काही म्हण, पण शनायावर माझा आता पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तुला आता नाही पटणार. तुला अनुभव येईल तेव्हा तुला पटेल. ओके? ठीक आहे, कूल. ठीक आहे. हे बघ, तुला एक्सपिरियन्स येईल तेव्हा तू ठरव. काही नाही. ओके? आता हा विषय सोडून देऊया आपण इथेच. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. शनायाने मचाया शोर या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांचं भरभरून प्रेम मला तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्समधून मिळतच आहे. आणि तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासातलीच एक कॉमेंट मी आज पिक केली आणि आपण त्या मुलीशी आज बोलूया. स्वाती, हाय. प्लीज बोल, मनमोकळेपणाने बोल. हॅलो शनाया. हाय. नुकताच मी माझा डिवोर्स फाईल केलाय. ओ, मला एक लहान मुलगाही आहे आणि नवरा पोडगी द्यायला नाही म्हणतोय. जर त्याने पोडगी दिली नाही तर मग आम्ही काय करायचं? हा ऍक्च्युली बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम आहे. एनिवे, बोल. मी त्याला कोर्टात खिचायचं म्हणते, पण त्याआधी एकदा तुझंही मत जाणून घ्यावंसं वाटलं मला. कोर्टात जायच्या आधी तू माझ्याकडे आलीस यासाठी थँक्यू. मला एक सांग, तुझा मुलगा कोणाबरोबर राहतो? माझ्याबरोबर आहे. तो तुझ्यासोबत का राहतो? मी सांगते उत्तर. त्याला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि त्याला माहिती आहे की आपली मॉम सुपर वुमन आहे, म्हणून तुझ्याकडे राहतो ना तो. नक्कीच त्याला तसं वाटत असणार. हा, मग पोटगीचा वगैरे कशाला विचार करते तू? तू हाच विश्वास त्याचा सार्थ कर ना. म्हणजे नक्की मी काय करायचं? बरं मला सांग, तू राधिका सुभेदार हे नाव ऐकलंस? राधिका सुभेदार म्हणजे राधिका मसालेची ओनर. तुला माहितीये, तिच्यासोबत पण सेम गोष्ट घडली होती, पण तिने तिच्या लहान मुलाचा हात धरला आणि तिने तिच्या नवऱ्याचं घर सोडलं. त्यानंतर तिने स्वतःला शोधलं, स्वतःला ओळखलं आणि मग राधिका मसाले नावाचं साम्राज्य उभं केलं. तू सुद्धा असंच काहीतरी कर, इन्स्पिरेशन घे तिच्याकडनं. आणि तुला माहितीये का, आता तिच्याकडे एवढा पैसा आहे ना की तीच तिच्या नवऱ्याला पोडगी देईल. अगं तू पण असं काहीतरी कर ना की तुझ्या मुलाने त्या तुझ्या नवऱ्याचं नाव न लावता तुझं नाव लावलं पाहिजे त्याच्या नावासमोर.
थँक्स शनाया. तुझ्यामुळे आज पहिल्यांदा मी सुद्धा काहीतरी करू शकते ना याची मला जाणीव झाली. मला थँक्स नको म्हणू ग. आता तू ऐक. सिस्टर तेरा नाम है स्वाती, सब लोगों को तू भाती, तुझा नवरा आहे माती, जल्दी बडी हो जा क्या बोलती. मस्त काय. जर का माझं रॅप आवडलं असेल आणि माझे सजेशन्स आवडले असेल तर प्लीज हा शो बघत राहा, कारण की मी 2च मिनिटात परत येणार आहे, तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारणार आहे. सायनिंग ऑफ. आले 2 मिनिटात. बाय. बरं शो कसा वाटला तुला माझा? हो काय भारी बोलतेस तू शनू बेबी. म्हणजे मला तर कमालच वाटली. मला तर आयडिया नव्हती तू इतकं छान बोलत असशील. पण तरी माझा शो नवीन आहे, पण तरी किती व्ह्यूज होते माहितीये का तुला? किती 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 1000. ओ माय गॉड. काय सांगतेस? तुला सांगते लवकरच माझा शो सुपर डुपर हिट होणार आहे. येस ग्रेट ग्रेट ग्रेट. शनू बेबी तू आता 2 मिनिटसाठी त्या शो मधून बाहेर आली आहेस तर एक विचारू का? लवकर विचारा, फक्त मला लगेच जायचंय. काय आहे, तू ते राधिकाबद्दल बोलत होतीस ना, ते खूप असं छान कौतुक करत होतीस, छान छान बोलत होती. नाही नाही मला आवडलं. खूप छान आहे. खूप छान खूप छान. पण ते फक्त बोलण्यापुरतंच लिमिटेड आहे की तुम्ही दोघी भेटता? हे मम्मा, एखाद्याची एखादी चांगली गोष्ट असेल तर ती सांगायला काय हरकत आहे ना. आणि लोक इन्स्पायर होत आहेत त्यांनी, त्यामुळे मी सांगत असते त्यांना एवढंच. आणि भेटायचं म्हणशील तर ती मला तिच्या समोर उभं करणार का? नाही. हा ते पण आहे. पण तू खरं सांगतेस ना शनू बेबी? काय ग, विश्वास नाही का माझ्यावर? नाही म्हणजे आहे, पण तसं बघायला गेलं तर नाही. आहे 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 ना. एकदा विश्वास ठेवला की विसरून जायचं. ओके बरं तुझा आता चल, माझं सुरू होत आहे परत. ओके ओके ओके. हा ना. थांब बसू दे ना मला. हाय एव्हरीवन, 2 मिनिटांनी मी परत आलेले आहे. सो नेक्स्ट कमेंट आहे ए मानसी. काय झालं बहिणी, तुम्ही श्रेयसचाच विचार करताय का? आनंद भाऊजी, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. सॉरी, आमची चूक आहे. आमची कसली? माझीच चूक आहे. पण मला सांग राधा, श्रेयसने काही कारण सांगितलं का ठोस? मला म्हणाला माझा विश्वास तुटला, पण एवढंच कारण नसावं. मला असं वाटतं की गुरुनाथनी त्याला काहीतरी सांगितलंय, काहीतरी भरवलंय, म्हणून तर त्याचा विश्वास तुटला. म्हणूनच त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललंय. खरंय. अरे पण मग आपल्याला याच्यातला काहीतरी मार्ग काढायला हवा ना. काय चाललंय? काही नाही, म्हणजे आम्ही आता ते मी ऐकलं सगळं. आजच तुला सीईओचं पद सोडावं लागलं आणि आजच मी सौमित्रलाही नोकरीवरून काढून टाकलं. मात्र तुला वाईट कशाचं वाटतंय? तुझ्या कंपनीतला एक माणूस आज तुला न सांगता सोडून गेला म्हणून, आणि याचं दुःख त्याला होतंय म्हणून. खरं सांगायचं तर मला तुझं कौतुकच वाटतं. हे बघ, जगण्याबद्दलची तुझी तत्व मला पटवत न पटवत, तू आपल्या तत्वांवरती ठाम राहतेस, या गोष्टीचं मला भारी कौतुक वाटतं खरंच. बाबा, श्रेयस फक्त राधा प्लीज, आता ऑफिसच्या गोष्टी घरामध्ये नको अजिबात प्लीज. म्हणजे मी खूप दिवसांनी घरी आलोय, तुम्हा सगळ्यांना भेटलोय, तुझ्या हातचं जेवलोय. आय कुडंट बी हॅपियर. जेवण आवडलं ना? राधा, हे काय विचारणं झालं का? हे बघ, तुझ्या बिझनेस स्ट्रॅटेजीज बद्दल तुझ्यात आणि माझ्यात वाद होतच राहणार, पुढेही होत राहणार, ते आपल्या जागी. पण तुझ्या हातची चव आणि एकूणच माणूस म्हणून मला तुझ्याबद्दलचं असलेलं कौतुक हे आपल्या जागी. हे बघ, तुझा सासरा म्हणून मी बोलत नाहीये, निव्वळ एक खवय्या म्हणून तुला सांगतो, तुझ्या हातची चव जगाच्या पाठीवर कुठेही नाही. पण बाबा, आज हे सगळं मी एकटीने नाही केलंय, सौमित्राने पण मला मदत केली. म्हणजे सगळी मदत त्याचीच आहे. लसूण सोलणं, भाज्या चिरणं, कांदे कापणं सगळं त्याने केलंय. हो, नसीब चॉपिंग मध्येच फक्त मदत केली आहे, कुकिंग मध्ये नाही. नाही म्हणजे कुकिंग पण आवडतं, पण चॉपिंग पासूनच कुकिंग सुरू होतं ना. अरे पण कमाल आहे, हे सगळं तू बाबा कुठे आणि कधी शिकलास? मला माहितीच नव्हतं तुझ्याबद्दल हे सगळं. आता काय, तू जॉबवरून काढून टाकलंस ना मला, मग काय घरात बसून करणार काय? म्हणून ठरवलं, चला जरा घरातली कामं पण शिकून घेऊया. आणि एकदा एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली ना की मग अशक्य काही नाही. सो आता सुरू केलंय, बघूया. म्हणजे आता वेगवेगळ्या रेसिपीज, इंटरनेट आहेच मदतीला, सो ट्राय करतोय. आज आनंदला जशी खिचडी दिली तशी मनापासून खाल्ली त्याने. सूप तर केवढं आवडलंय जेनीला. गुड, ग्रेट, कीप इट अप.
पण एकदा तू माझ्या हातची डिश खाऊन तू जर कौतुक केलंस ना डॅड, तर मला जास्त आनंद होईल. कमॉन सौमित्र, मी तुला कंपनीतून काढून टाकलं याचा अजिबात असा अर्थ समजू नकोस की मला तुझं कौतुक वाटत नाही किंवा माझं तुझ्यावरती प्रेम नाही. पण तू जे काय केलंस ते जरा बालिश आणि इमॅच्युअर होतं. बाबा राहू द्या ना तो विषय. फेअर एनफ. ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये. हे पण पिंकीच्या गेटअप मध्ये किती सॉलिड दिसत होता, एवढं तरी त्याला सांगायला नको का? सर तुम्ही किती कमाल आहात. म्हणजे एका बाजूला याला ओरडतात, याला नोकरीवरनं काढून टाकतात आणि आता कौतुकी करतात. अरे मित्रा, यालाच नात्यातली ब्युटी म्हणतात. आणि तू एक गोष्ट नीट लक्षात ठेव, आज जे काय घडलंय याच्यामुळे आमचं बाप लेकातलं नातं अजिबात बदलणार नाही. हो, पण असं एकाच वेळी तुम्ही वेगवेगळे कसं वागू शकतात? आनंद, काही गोष्टी आपण ठरवून करत नसतो. कधी कधी परिस्थिती आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जात असते. हे तुम्हाला सौमित्र लहान असतानाचा एक किस्सा सांगतो. त्यावेळेला ना मी एका फॅक्टरीमध्ये एक मामुली वर्करचा जॉब करत होतो. आणि जेव्हा सौमित्र जन्माला आला, नेमकं त्याच वेळेला फॅक्टरीमध्ये संप सुरू झाला. तेव्हा मी खरं तर ठरवलं होतं याचं नाव संपत ठेवायचं म्हणून. जोक सपाट, पण हा संप काही मिटण्याचं नाव घेत नव्हता. एक दिवशी आमच्या घरामधलं दूध संपलं होतं. सौमित्र दुधासाठी रडत होता. आमच्याकडे दूध आणायलाही पैसे नव्हते. एक वेळा आपण उपाशी राहू शकतो, पण आपली मुलं जर उपाशी राहिली तर झोपच उडून जाते नाही. त्या दिवशी मी स्वतःला एक प्रॉमिस केलं, अशी वेळ स्वतःवर परत कधीही येऊ द्यायची नाही. मग काय, काम एक काम एक काम. अगोदर मी बख्खळ पैसा कमवायचा या उद्देशाने काम करत राहिलो, पण हे करता करता काम माझा स्वभाव कधी होऊन बसला तेच मला कळलं नाही. आणि तेव्हापासून कामाच्या बाबतीत इमोशनल न होण्याचा तुझा हा स्वभाव मला माहिती आहे डॅड. आणि हे तुझे संस्कारच आहेत ना माझ्यावर. मग कामाच्या ठिकाणी मी असा फालतूपणा करेन असं कसं वाटतं रे तुला? मग हे पिंकी प्रकरण काय होतं रे? हे जे काय पिंकी प्रकरण घडलं त्याच्या मागची गोष्ट तुला माहित नाहीये ना. हे सगळं पिंकी प्रकरण फक्त गुरुनाथपुरता मर्यादित होतं डॅड. पण गुरुने उगाच डोकं चालवून त्याच्या मित्राला, त्या केड्याला आणलं आणि सगळं व्हिडिओ शूटिंग करून घेतलं. आणि हा अतिशहाणा गुरु तीच हार्ड डिस्क घेऊन प्रेझेंटेशनसाठी गेला. म्हणून हे सगळं घडलं. कामाच्या ठिकाणी मी असं कधी करेन का? आणि त्यातून आपल्या कंपनीची बदनामी होईल असं कधीतरी मी वागेन डॅड? काहीतरी चुकतंय. याआधी असं कधीच घडलं नव्हतं. या अगोदर मी कधीही चुकीचा निर्णय घेतल्याचं मला आठवत नाही. आणि मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची मी अगदी शेवटपर्यंत ठाम राहिलो. त्यावेळेला मात्र मला खात्री वाटत नाही. नाही बाबा, तुम्ही काही चुकीचा निर्णय नाही घेतलाय. आणि मला खात्री आहे माया आपली कंपनी खूप छान पद्धतीने सांभाळेल. खरंच. हो, पण या प्रकरणामध्ये तुला सीईओच्या पदावरनं काढून मी तुझ्यावर अन्याय केलाय की काय असा मला संशय येतोय. नाही बाबा, मला असं अजिबात वाटत नाहीये. मला मान्य आहे आपल्यात मतभेद आहेत, पण आपल्यातले मतभेद हे न्याय अन्याय या सगळ्याच्या पलीकडचे आहेत. आपलं नातं इतकं मर्यादित नाहीये. आपल्यातले वाद हे राधिका मसाले विरुद्ध एसबी कंपनी असे नाहीयेत. आपल्यात जे मतभेद आहेत ते इमोशन विरुद्ध प्रॅक्टिकल असे. पण बाबा, तुमचा आमच्यावरती विश्वास आहे ना, तो असाच ठेवा. हे खरं आहे डॅड. तुझा जो आमच्या दोघांवर विश्वास आहे ना, त्या विश्वासाला तडा जाईल असं आम्ही कधीही वागणार नाही. प्रॉमिस. आता माझ्यासमोर फक्त माझी राधिका मसाले कंपनी. मी इतकं काम करीन, इतकं काम करीन आणि इतकी मोठी होऊन दाखवेन की तुम्हीच माझ्याकडे याल आणि मला म्हणाल, आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम शुअर राधिका. जावई बापू, मला ना काहीतरी बोलायचं तुमच्याशी. एक मिनिट, तुमचं बोलणं म्हणजे काही महत्वाचं नसणार आहे. त्याच्या आधी माझं महत्वाचं काय ते ऐका. हा, सांगा सांगा, बोला बोला. कसा दिसतोय मी? वाटतं की नाही कंपनीचा सिनियर मॅनेजर. सिनियर मॅनेजर म्हणजे मला सांगा, तुमचा पगार पण नक्कीच वाढलेला असेल ना?
हे वाटलंच होतं मला. मी तुम्हाला काय सांगतोय तुम्ही काय बोलताय? अहो सिनियर मॅनेजर म्हणल्यानंतर फक्त पैसेच दिसतात का हो तुम्हाला? सतत पैसे, काही वेगळं असतं की नाही? मी सिनियर मॅनेजर होणार आहे म्हणजे माझा रुबाब किती वाढला, माझा रिस्पेक्ट किती वाढला, माझा आदर किती, म्हणजे तेच हो. म्हणजे हे कसं वाढलं हे कळत नाही का तुम्हाला? म्हणजे ते पण लक्षात घ्या ना. म्हणजे असं इमॅजिन करा, असं ऑफिसमध्ये मी एंट्री घेणार आणि गुरुनाथ सुभेदार नाही, सिनियर मॅनेजर गुरुनाथ सुभेदार एंट्री घेणार. सगळ्या बाजूनं सगळे स्टाफ मेंबर्स असे गुड मॉर्निंग सर, हॅलो सर, गुड मॉर्निंग सर, हॅलो सर, आणि मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष न देता असा सरळ केबिन मध्ये निघून जाणार. ग्रेट. एक मिनिट, पण असं केल्याने काय होणार आहे? अहो एक आपण वरच्या पदावर असल्यानंतर ना आपला आब टिकून ठेवायचा असतो, आपला आदर राहिला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही सगळ्यांशी बोलत बसलं तर काय अर्थ आहे? तुम्ही असं रुबाबात दुर्लक्ष करत असं निघून जायचं. त्या बाबतीत ना मी असं सगळं ठरवलंय, म्हणजे असं वागायचं, असं नाही वागायचं. म्हणजे मी हे असं राधिकासारखं वगैरे नाही वागणार. म्हणजे राधिका कशी वागत होती? आता मला सांगा, मी तरी सिनियर मॅनेजर आहे म्हणून असं स्वतःचा आब राखणं वगैरे लक्षात ठेवतो, बरोबर? ती कंपनीची सीईओ होती, सीईओ. हा, आणि ती काय करायची? सगळे यायचे, म्हणजे ती जेव्हा यायची तेव्हा सगळे यायचे, गुड मॉर्निंग करायचे, हॅलो मॅम, हॅलो मॅम, गुड मॉर्निंग मॅम. आणि ही काय करत असेल? काय 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 नाही, गुपचूप निघून जायचं ना. तर ही प्रत्येकाशी गप्पा मारत बसायची. काय बाई तू बरी आहेस का? काय हो तुमचं बरं आहे का? अहो भाऊजी, अहो दादा. अरे काय ते काही घरचे मेंबर आहेत आपल्या. डाऊन मार्केट. मग अहो एकदा तर एका बाईंना ती पुडाच्या वड्या कशा करायच्या हे शिकवत बसली होती. सो ही राधिका अशी वागायची ना, म्हणून जाऊ दे ना तो विषय कशाला. पण हे राधिका असं करायची, मी नाही करणार. ओ दॅट रिमाइंड्स मी, राधिका राधिका करताय ना, तर मी राधिका बद्दलच ऍक्च्युली तुमच्याशी बोलायला आले होते. मग आल्या आल्या का नाही सांगितलं तसं? हे महत्वाचं आहे ना, म्हणजे राधिका बद्दल म्हणजे महत्वाचं असणार ना. मग एवढा फापट पसारा नसतो ना बोललो. तुम्ही बोला मग काय काय महत्वाचं आहे? अहो महत्वाचं म्हणजे मला असा डाऊट आहे की माझी शनू बेबी ना राधिकाला भेटते. नाही असं काहीतरी काय मला नाही वाटत असं. नाही काय म्हणताय? हो बघा, सौमित्र पिंकी बनून आला. सौमित्र कोणाच्या सांगण्यावरनं पिंकी बनून आला असेल? राधिकाच्या. कारण काय हे बघा, तो राधिकाच्या सांगण्यावरनं पिंकी बनणार नाही तर उगाच कोणाच्याही सांगण्यावरनं कशाला बनेल? आणि शनू बेबी हॅलो पिंकी, हाय पिंकी करून फोनवर बोलायची, भेटायला जायची. ती कुठल्या पिंकीला? म्हणजे ती सौमित्रला तर भेटायला जाणार नाही, ती राधिकालाच भेटायला जात असणार. तेव्हा राधिका जर पिंकी बनून आपल्याकडे आली असती तर आपण तिला ओळखलं असतं की ही राधिका आहे. मग सगळं भांडच फुटलं असतं. म्हणून राधिकाने सौमित्रला कन्व्हिन्स केलं असणार पिंकी बनायला. आणि म्हणून मला असा डाऊट आहे की शनू बेबी राधिकाला भेटायला जाते पिंकी म्हणून. करेक्ट आहे, म्हणजे तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे. शनाया राधिकाला भेटू शकेल ही शक्यता नाकारता नाही येते. नाही नाही नाकारता नाही. अहो भेटतेच. मी तुम्हाला सांगते ना, शनू बेबी हल्ली सारखं राधिका 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 करत असते. तिचा तो कुठला तो शो चालू आहे, सारखं त्याच्यात राधिकाच कौतुक. हा तुम्हाला आठवत आहे त्या दिवशी पार्टी होती आपल्याकडे, तुम्ही शनू बेबीला अगदी लाडाने बाहेर घेऊन आलात. ती किती भडकली तुमच्यावर. तिने तो ग्लास बीस फोडून टाकला, किती काय काय बोलली तुम्हाला. मग राधिकाबद्दल बोलू नको आणि रागात निघून गेली. तेव्हा पण ती राधिका राधिका करत होती. बरं ती रागात कुठे निघून गेली असणार? मला तर वाटतं ती राधिकाला भेटायला निघून गेली असणार. नाही करेक्ट आहे, करेक्ट आहे ना. नाही तुम्ही मुद्द्याच बोलताय. तुम्ही म्हणताय तसं नक्कीच असू शकेल. नाही आहेच. म्हणून तर मला माझ्या शनू बेबीची काळजी वाटते. आता आपण काय करायचं सांगा? काय करायचं म्हणजे तिला सरळ जाऊन विचारायचं. हा असं दरडावून विचारलं की डायरेक्ट उत्तर देतात लोक. तिला विचारायचं तू जातेस की नाही, हो की नाही, आत्ताच्या आत्ता उत्तर दे, सांगेल ती. आणि मला तर घाबरून देईलच. तुम्हाला आणि तिला माझा संताप माहितीये ना. हा माझं डोकं असं चढलं ना की मग ऐकत नाही मी कोणाचा. तुमचं डोकं टापलं की डोळे लाल होतात, कानातून दूर येतात, तोंडातून वापा येतं. बस काय राक्षसाचं वर्णन करताय? नाही चला विचारू. हे काय शनाय? तिचं डोकं कुठे गेलं? शनाय हे काय चाललंय ते जरा थांबव, बोलायचंय मला. काय करतेस? आंखें की बटाटे दिखता नहीं क्या? कुठल्या भाषेत बोलते? काय बोलते शनाया? मी काहीतरी बोलायला आलोय तुझ्याशी. ते काय करतेस ते थांबव आणि तोंड वर काढ. I don't have time, honey. I don't have time. ओ इंग्लिश. आय डोंट हॅव टाइम हनी, आय डोंट हॅव टाइम असं ती म्हणते. अगं मला महत्वाचं बोलायचंय शनाया, त्यासाठी आलो. ते काढ ना लवकर तोंड इथून. मला ते महत्वाचं वाटत नसेल तर. तुझा नवरा आहे, कळलं ना? माझ्याशी उलट भाषेत बोलायचं नाही. बरं ठीक आहे. तू जर काही याच आवाजात बोलणार असशील ना तर एक गरम पाणी टाकतो तुझ्या पायावर. आणि मी नुसतं बोलत नाही, मी जे म्हणते ते मी करेन. शनाया काय वेडेपणा काय करते? परिणाम झाले? नाही तसं
ऐक ऐक बच्चा, शांत होतो आधी. मी एवढंच म्हणतोय की ते मला महत्वाचं बोलायचं ना काहीतरी तुझ्याशी, म्हणून तुला बोलवत होतो मी. तर पाणी वगैरे काय डायरेक्ट? इट्स ओके. याच आवाजात बोलाय तर विचार काय विचारायचं. हा भांडायचं भांडायचं. हा, तू कोणाला भांडायला तुम्ही गप्पा बसाव. तू राधिकाला भेटायला जातेस हे खरंय का? मला आत्ताच्या आत्ता उत्तर दे. मला उत्तर दे. असं का वाटलं पण तुला? अरे का वाटलं म्हणजे परत ही मलाच प्रश्न विचारते. मी विचारलंय त्याचं हो की नाही उत्तर दे. नाही काय? हा, हो की नाही उत्तर दे ना. जावे बापरे, विचारलंय त्याचं उत्तर दे ना नीट. ओके ओके, मी एक काम करते. माझ्या हातात आता गरम पाणी. मी राधिकाला भेटत नसेन तर मी तुझ्या पायावर गरम पाणी टाकते, आणि भेटत नसेन तर मी त्याच्यात नाही टाकते. अरे सतत काय गरम पाणी? मी तुला विचारतो त्याचं. हे बघ शना, हे असले फालतू गेम खेळायला माझ्याकडे वेळ नाही. हो का? माझ्याकडे वेळ नाही मग. अरे यार, काय झालं जावे बापू? नो 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 नो